झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि आता आपण भेटणार आहोत अशा एका दुर्गेला जी परंपरा, घरची माणसं आणि स्वतःचं स्वप्न या सगळ्याच पातळीवर स्वतःला सिद्ध करते. आपण बातचीत करतोय उंच माझा झोका मधल्या रमाबाई म्हणजेच स्पृहा जोशीशी. नमस्कार स्पृहा, तुझं स्वागत नवदुर्गा या आमच्या विशेष कार्यक्रमात. पहिला प्रश्न विचारावासा वाटतो, स्त्री शक्तीबद्दल तू काय सांगशील? स्त्री शक्ती हे मला असं वाटतं या जगातली एक सगळ्यात मोठी सृजनाची जी शक्ती आहे ती स्त्री हा परमेश्वराचा आविष्कार आहे. त्यामुळे एखादा नवीन जीव आपल्यापासून घडवण्याची शक्ती जिच्यामध्ये असते ती नारी, ती स्त्री. आणि ही इतकी श्रेष्ठ शक्तीच तिच्याकडे आहे याचाच अर्थ ती किती पॉवरफुल आहे, ती किती शक्तिशाली आहे हे तिच्यामध्ये आलंच. स्त्री म्हटलं की शक्ती हे ओघाने आलं. आणि मला असं वाटतं निसर्गाचं एक असामान्य असं हे क्रिएशन आहे, हे सृजन आहे. आपल्याकडे कायमच अर्धनारी नटेश्वर हे एक खूप छान प्रतीक मानलं जातं. अर्धनारी नटेश्वराचा अर्थ अर्धी नारी आणि अर्धा पुरुष असे दोघांचे गुण ज्याच्यात असतात तो म्हणजे अर्धनारी नटेश्वराचं प्रतीक. पण मला असं वाटतं प्रत्येक स्त्री ही तिच्या आयुष्यात या दोन्ही भूमिका बजावत असते आणि त्या बजावतच तिची वाटचाल चाललेली असते. आणि या दोन्ही भूमिका एकत्र पार पाडणं हेच मुळात खूप शक्तीचं काम आहे. आणि ही सगळी तारेवरची कसरत जी सांभाळते ती स्त्री शक्ती असं मला वाटतं. तरी ते स्पृहा एक विचारावं असं वाटतं की आधुनिक स्त्रीबद्दल तुझं काय मत? हे आता मला त्यांच्या जवळ घेतील का? खूप आनंद होतो आज बघताना की मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी आजच्या आधुनिक स्त्रीचं एक प्रतीक आहे. अत्यंत अभिमानाने, अत्यंत स्वाभिमानाने मी माझ्या समोरच्या जगामध्ये प्रवेश करू शकते. मी आज त्यांच्या सगळ्या पुरुषांमध्ये, ज्या पुरुषप्रधान संस्कृतीमधून आपण आलेलो आहोत, भारतीय संस्कृती, त्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मी आज अतिशय अभिमानाने स्वतःचे पाय रोवून स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते. आणि केवळ मीच नाही तर माझ्यासारख्या अनेक स्त्रिया जवळपास सगळ्याच फील्ड्समध्ये, वेगवेगळ्या करिअर्समध्ये आज आपला झेंडा रोवून मोठ्या अभिमानाने उभ्या आहेत आणि पुरुषांच्या तोडीस तोड आज त्या काम करतायत. मला खूप छान वाटते ही गोष्ट की आजच्या आधुनिक स्त्रीचं आम्ही प्रतिनिधी आहोत आजच्या आधुनिक स्त्रीचे. कारण इतक्या पुरुषी वर्चस्ववादातून आपण सगळेच जण आलेलो आहोत आणि त्यानंतर आपली जी काही परंपरा होती, आपला जो काही इतिहास आहे, आपले जे काही समाजसुधारक होते त्यांच्या सगळ्या प्रयत्नांमुळे आणि त्यांनी केलेल्या कष्टांमुळे आज आम्ही या परिस्थितीला येऊन पोचलेलो आहोत, आज या स्टेजला येऊन पोचलेलो आहोत की आमच्या पायावरती उभं राहण्याची संधी आणि तो समान अधिकार आज आम्हाला प्राप्त झालाय. त्यामुळे आधुनिक स्त्री म्हणून मला या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि खूप अभिमान सुद्धा आहे. खरोखर तुझ्या मालिकेतल्या स्त्री भूमिकेचं तुला किती महत्व वाटतं? काय महत्व आहे त्याचं आणि त्या भूमिकेची ताकद काय आहे? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उंच माझा झोका ही झी मराठीवरची मालिका ही सुप्रसिद्ध समाजसुधारक रमाबाई रानडे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आणि स्त्री सुधारणेसाठी किंवा स्त्रीचं उन्नयन होण्यासाठी त्यांनी जे काही भरीव कार्य केलं, जे काही त्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या मालिकेत त्यांचा रोल करण्याची संधी मला मिळाली. हे माझं खूप मोठं सुदैव आहे, हे खूप भाग्य आहे. कारण रमाबाई किंवा सावित्रीबाई फुले किंवा आनंदीबाई जोशी या सगळ्या बायकांनी ज्या खस्ता खाऊन किंवा ज्या पद्धतीने त्या काळच्या समाजाशी लढा देऊन, आपल्या कुटुंबाशी लढा देऊन आपलं एक वेगळं अस्तित्व समाजापुढे निर्माण केलं किंवा आपली एक वेगळी जागा निर्माण केली. आणि केवळ आपलीच नाही तर आपल्या नंतरच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी त्यांनी त्यांनी पायघड्या ज्या घालून दिल्या आणि ज्या वाटेवरून आता आम्ही सगळ्या तरुण मुली वाटचाल करतो आहोत, त्यामुळे रमाबाईंचं स्थान हे महाराष्ट्राच्या स्त्री इतिहासात वादातीत आहे. आणि हीच या भूमिकेची ताकद आहे. कारण अत्यंत शक्तिशाली अशी भूमिका आहे. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट मला या भूमिकेबद्दल सांगायची ती म्हणजे अशी की रमाबाईंनी कधीच समाज सुधारणा करताना आपल्या घराला टाकून दिलं नाही, आपल्या माणसांना सोडून दिलं नाही. त्या सगळ्या माणसांना सांभाळत, त्यांना जपत
आणि त्यांच्यासाठी खूप काही करत करत कुटुंबावर, आपल्या पतीवर निरतिशय प्रेम करत करत त्यांनी समाजाला बदलण्याचा विडा घेतला आणि तो ध्यास त्यांनी पूर्ण करून दाखवला, सत्यात उतरवून दाखवला. त्यामुळे अशा एका अत्यंत शक्तिशाली आणि अत्यंत प्रतिभावान अशा स्त्रीची भूमिका करण्याचं भाग्य मला लाभलं. याबद्दल मी स्वतःला खूप सुदैवी समजते. खूप छान. खूप. झी 24 तासच्या माध्यमातून नवरात्रोत्सवानिमित्त आजच्या आधुनिक स्त्रीला तू काय संदेश देशील? आपण खूप कष्टाने आज हे समान अधिकार, हे समान हक्क मिळवलेले आहेत. या सगळ्यामध्ये आपणच एकमेकींची साथ द्यायला हवी. एकमेकींच्या हातात हात घालून घट्टपणे आपण एकत्र उभं राहायला हवं. तरच आधुनिकतेकडे आपण खऱ्या अर्थाने वाटचाल करू शकू. आणि रमाबाई, आनंदीबाई, जसं मी मगाशी सांगितलं, त्यांच्या वाटेवरनं खऱ्या अर्थाने आपण प्रवास करू शकू. आमच्या मालिकेमध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं एक फार सुंदर वाक्य आहे की पुरुषच नाही, स्त्रीच स्त्रीची बऱ्याचदा शत्रू होते. तर आज या प्रसंगी मला असं सांगावंसं वाटतं की असं न होता आपण एकमेकींच्या मैत्रिणी बनून पुढे जाऊया आणि आधुनिक स्त्री म्हणून आपलं एक स्वतःचं वेगळं अस्तित्व, एक छान अस्तित्व आपण जगासमोर दाखवून देऊया. वा, खूप सुंदर स्पृहा. धन्यवाद. खूप छान वाटलं तुझ्याशी बातचीत करून. खूप सुंदर विचार आहेत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.